तर हाय सगळ्यांना, बघू शकता मी कुठं आले. तर मी आले फॉरेस्टात. हो का, सरपण तेवढं काढलंय, ही काढलंय, ती काढलंय. बघू शकताय किती काढलंय सरपण. हो का, त्या झाडीत जाऊ जाऊ काढले. तवा कुठं एवढं रत्न गवले. आणि सरपण झाला आता बांधायचंय आणि बसली. दम भरला बाया. म्हणलं तुम्हाला दाखवा, म्हणलं सरपण काढलेलं. म्हणलं बघू शकताय तुम्ही. तर जरा बसली, लईच घामाघूम झाला जीव. तर सरपणाचा काटकी नव्हती घरी. तर म्हणलं सरपण लागतंय, म्हणलं पाणी ही तापवायला बांधव आहे. आपण गार पाण्याने मोठी माणसं कसं पण करू शकतोय. बारकी माणसं ही बारकी आणवी कशी करायची आंघोळ? तिला गरमच लागतंय पाणी. आणि पातेलभर पाण्याशिवाय आंघोळ तिचं मन पण भरत नाही. म्हणून ऊन तर पडलंय बरं का, पण तसंच आबळ पण आलं. तुम्हाला दाखवते की बघा, बघू शकताय आबळ आलंय. इकून पण फॉरेस्ट जवळजवळ 40 नाही 50 एकराचा असेल फॉरेस्ट. 50 एकराचा म्हणजे जास्त असेल. मी अंदाज सांगितला बरं का. एवढं मोठं फॉरेस्ट आहे आमच्या इकडं. आणि मधनं रोड आहे. म्हणलं चला एक ब्लॉग तर बनवावं. म्हणलं ओलच आहे ना, पाऊस पडतोय. पावसाने तर नाही नको आणलं. आता धुणं सारवण काढावं म्हणलं होतं, पण सरपण बी नाही. मग आलो पाय मी 5-6 जणी बाया. ती काय ती तिकडं काढते ते. तू झाडीत दिसते ते का नाही ते काय माहिती. तिकडं काढते त्या. मी काढलं. म्हणलं जरा थोडं सुकू द्या, ऊन पडलंय काय. ऊन पडलंय बघू शकताय तुम्ही. वाळलेलंच आहे, हुडकून काढले. कुराड नाही ना काय नाही बरं का भावा बहिणींना. सगळं लागतंय जीवाला, काय नको वाटतंय सगळंच. कुठं बाटली पडलेली असली चांगली दिसली तरी परपंचाला आणतं या. तर म्हणलं चला आता त्या बाया काय लाजोळ्याच आहे त्या. त्यांना म्हणलं ए बाया तुम्ही तिकडे लांब बांधा. म्हणलं माझं सरपण झाल्यावर, गोळा झाल्यावर मी हेड्या बनवणार आहे. मग ते तिकडे कोपऱ्यात काढते त्या. त्यांच्याकडं आखडी आहे, आखडी तारे असं मोठा इळू आहे, त्याला बांधली आणि त्याने काढतात वरचं सरपण. आता आपल्याकडं नाही, त्यांचं 2 वजी काढावं का आपल्याला द्यावं काय नाही. मी फक्त हे काय बघू शकता, हे काही असं पडलेलं झालेलं आपण गोळा केलं या. हो का, पडलेलं झालेलं गोळा केलं या. आणि ही असं शेरड ही असलं पाला पाडलेला, ती वाळून गेलेलं उन्हाळ्यात. ते आता ओलं झालंय, पण वाळण 2 दिवसात आपलं. म्हणलं तवर चला म्हणलं. आणि कसं माहिती आहे का, आल्या मी बनवलं असता बरं का, पण बाया होत्या नक म्हणायला लागल्या. मग आपल्याला बरं दिसत नाही माहिती की नाही. म्हणलं आणि इथं आले तर बनवावं म्हणलं, तर सरपणाची ओढ लागली. बायांची वजी होत्याली माझं होतंय का नाही. कोणासाठी थांबत नसतं. त्यांची वजी झाली की उरकान आवलं ना, मग हातातलं गळतं. तर तसेच आली छकुली शाळेतनं आली. आज लवकरच सुटली शाळा तिची का काय माहिती. काल आलती इकडेच, आणली होती तिला मी. आणली होती म्हणलं चल बाया, म्हणलं एका तरण्यात लेकराला कुठं ठेवायचं, बरोबर आहे का नाही. आपण हाय म्हणून आपण बघतोय, दुसरे बघणारे असते ती का. आणि दुसऱ्यांवर भरोसा कसा ठेवणं चुकीचं आहे, बरोबर आहे का नाही. तर नेमकीचा आदळला रिक्षा तिचा. हसत होती. मी म्हणलं जा बाई जेवण हे कर. सकाळी डबा ही दिला तिला, भेंडी चपाती, सकाळी पोळी चपाती खाल्ली. आयो नोमीचं होतं तळलेलं, रात्री चिकन आणलं. म्हणलं आता महाळ बसायच्या, धुणं सारवान काढलं की झालं. म्हणलं किती आणलं होतं माहिती आहे का, पावशेर आणलं होतं. ती पण तिला म्हणलं बाया दीक्षाला बनव. दीक्षाने स्वयंपाक केला. म्हणले मम्मी रेसिपी अजिबात बनवू नको म्हणली. माझी लोक लय नाव ठेवते ती. म्हणून म्हणलं ठीक आहे बाई तुझ्या मनासारखं. म्हणून तिला बी घेतलं नाही. मग आता तुम्ही म्हणसान की छकुलीला, आता माझ्याच पुरीला घेत नाही तर छकुली पण माझ्या भावाचीच पुरगी की, मी तिला कसं घेणार. जरी ती हेड्या बनवत असेल तरी पण ती तिच्या ह्याच्यात, बरोबर आहे का नाही. आपल्या ह्याच्यात तर नाही. म्हणलं नको म्हणलं, बघत नाही का बरं दिसत नाही.
तिला पण नाही घेतली. तर आता त्यांची वजी बांधून झाली. आता माझं वजं बांधायचं आहे. वजं तर लय मोठं झालं आहे. आता हेडं पण काढा येणार नाही. तर कसं वाटतंय सांगा मला कमेंटमध्ये. आपल्याला सगळं काम जमतंय. खुरपान धुरपान कंपनी पिंपणी एकदा सांगितलं की करायचं, नाही आलं तरी करायचं काम. ते असं असतं माझ्याकडे. तर गुरांना लय झालंय बरं का खायला. हो का, गच्च भरले नुसतं हिरवगार झाले. आणि इथं रिअर्स बनवायला लय मस्त आहे बरं का, बॅकग्राऊंड भारी. हो का, डॉगी आलाय. कुणाची आहे काय माहिती. तिकडे शेरडा राखतात, तिकडे शेरडा राखतात त्यांचा असेल. आलाय माझ्याकडे. त्याला वाटलं असेल मीच आहे मालकीन. अरे बाबा मी नाही र मालकीन, तो तिकडं आहे शेरडा वरटत्यात दा बाबा तिकडे चालला बिचारा. ऊन तर दुनियाचं पडले. तर चला मी घेते बांधून. तर हेड्या वावला असलं तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. बाय सगळ्यांना. पुन्हा एकदा सरपण तुम्हाला दाखवते. भावा बहिणीनं एवढं काढलंय मी वरी चढू. तर बाय सगळ्यांना.